नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. गोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांची मोठी कारवाई. त्यांच्या कथित 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर विशेष तपास पथकाची करडी नजर. खरातशी संबंधित प्रॉपर्टीची कागदपत्र जप्त करण्यासह बँक खातं सील. नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाण्यात खरात प्रकरणी पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करण्यावर गुन्हा दाखल. शहरातील पहिला तर खरात प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर दुसरा गुन्हा दाखल. कोल्हापुरात सभापती पदांच्या निवडीसाठी महायुतीमधील घटक पक्षांमधील हालचालींना वेग. सत्ताधारी नेत्यांकडे लॉबिंग सुरू. महायुतीत अंतर्गत रस्सीखेच सुरू. धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष सभापती पदाच्या निवडीकडे. तब्बल 47 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सभापती पदासाठी मतदान. महायुतीच्या सर्व सदस्यांना तुळजापूर येथील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती. चोरी केल्याच्या संशयातून बापाने 2 मुलींना उलट टांगले. एका मुलीचा मृत्यू. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरीमधील संतापजनक घटना. सोन्यात गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक. पती पत्नीला पुणे पोलिसांकडून अटक. सोन्याचे कमी दर आणि मेकिंग चार्ज नसल्याचं आमिष दाखवून पैसे उकळले. फेरीवाला कायदा 2014 अंतर्गत फेरीवाला क्षेत्र निश्चित करून त्यांचं नियमन करणं अपेक्षित असताना अद्याप त्या संदर्भात योजना आखण्यात आल्या नाहीत. इतकी वर्ष सरकार काय करतंय? मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलं. हिंगोलीत हळद काढणीला वेग. कडक उन्हातही मजुरांची हळद काढणी सुरू. वाढत्या उन्हामुळे परिस्थिती अधिक कठीण. नागपुरात गॅसचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. पोलिसांकडून आरोपीला रंगेहात अटक. 31 गॅस सिलेंडरसह मालवाहू गाडी जप्त. हत्तीला परत जाण्यासाठी मार्ग तयार करून देण्याची छत्तीसगड राज्याशी बोलणार. वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. हत्तीने केलेल्या नुकसानाची भरपाई सरसकट देता येणार नाही. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.